मालेगावमध्ये सध्या पालिकेच्या मराठी शाळांचं विदारक चित्र समोर आलं। पालिकेच्या 83 शाळांमध्ये 81 उर्दू शाळा तर फक्त 2च मराठी शाळा आहे। महानगरपालिकेच्या शाळांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली तर मनपा शाळेच्या शिक्षणाचा दर्जा देखील घसरलेला आहे। मराठी आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याची शहरामध्ये आता चर्चा सुरू झालेली आहे आणि या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते देवा पाटील यांच्या सोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विशाल मोरे यांनी। पाहूया। मालेगाव महानगरपालिकेचा जर विचार केला तर मालेगाव शहरात मालेगाव महानगरपालिकेच्या ह्या 83 शाळा आहेत व 83 शाळांपैकी 81 ह्या ज्या शाळा आहेत ह्या उर्दू आहेत आणि फक्त 2 शाळा या मराठी आहेत। तर आपल्यासोबत आज आहे सामाजिक कार्यकर्ते तथा भाजपचे नेते देवा पाटील। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। गेल्या बऱ्याच काळापासून ह्या सगळ्या विषयावर ह्या मालेगाव शहराच्या प्रशासनाला आणि राजकीय मंडळीला विचार करण्याची गरज आहे, कारण या ठिकाणी फार मोठा भाग हा पश्चिमेकडे असून आणि पश्चिमेकडे मराठी शाळा फक्त 2 शिल्लक राहिल्या ज्या की महापालिकेच्या अंतर्गत चालतात। मालेगाव महापालिका अंतर्गत पूर्व भागात 81 शाळा सुद्धा त्या ठिकाणी कमीच पडतात आणि इकडे तर 81च्या बॅलन्समध्ये बघितलं तर फक्त 2 शाळा ही संख्या कुठेतरी दुर्मिळ होत चालली, कमी होत चालली आहे। मालेगाव शहरात फार मोठा स्लम एरिया आहे, फार मोठी गरीब मंडळी आहे, त्यांना शिकण्यासाठी ह्या मराठी शाळांची खरोखर आवश्यकता आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।